महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी, वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी, छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा, मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून 4 वेळा साप्ताहिक वृत्तपत्रांना 5,000 रुपये प्रमाणे 20,000 रुपये प्रतिवर्ष जाहिराती मिळायच्या। सन 2018 पासून राज्य सरकारनं राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केले। सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणं जिकिरीचं झालंय। कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी खच खाली करून साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांना डीटीपी व छपाईचा खर्च परवडत नसल्याचं वृत्तपत्र कायमस्वरूपी बंद केली आहेत। समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून कागदाचे भाव, छपाईचा खर्च, त्याबरोबर छोट्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्यानं अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचं काम करतायत। मात्र या काळात वृत्तपत्र चालवणं फार मोठं तारेवरची कसरत झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारचं याबाबत लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं बुधवारी 22/5/2024 रोजी जिल्हा परिषदेजवळ पूनम गेट या ठिकाणी आंदोलन व उपोषण करण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता या उपोषणात सोलापूर शहर जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक व पत्रकारांनी सहभागी व्हावं असं आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केलंय। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना 2018 पूर्वी 1 मे महाराष्ट्र दिन, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व दिवाळी या दरम्यान 5,000 रुपये प्रमाणे 20,000 रुपयाच्या जाहिराती मिळायच्या। त्या जाहिराती 2018 नंतर राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत। राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं अनेक वेळा महाराष्ट्र राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला असून राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक 22/5/2024 रोजी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात मिळावी म्हणून उपोषण लावण्यात आलेले आहे। या उपोषणात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व साप्ताहिकाचे संपादक, पत्रकार यांनी सहभागी व्हावे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।